हॅलो फ्रेंड्स, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं एक वाक्य, एका वाक्याची 12 वाक्य कशी होतात 12 काळामध्ये. आणखीन आपण काही वाक्य बघूया, जी वाक्य तुम्हाला HSC SSC बोर्डामध्ये विचारली गेलेली आहेत. आपण अशी सर्व वाक्य इथं बघणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेन्सवर आधारित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत कशी विचारले जातात, त्याची उत्तर आपल्याला कशी द्यायची आहे याची माहिती मिळेल. तर आपण लगेच बघूया. ह्यावर मी वाक्य लिहिलेलं आहे, सन राईज ॲट ईस्टर. वाक्याचा अर्थ असा आहे, सूर्य पूर्वेला उगवतो. आता कंसामध्ये राईज दिलेला आहे. राईज म्हणजे काय? उगवणे. आणि आता कंसात दिलेलं जो शब्द आहे तो वर्ब आहे. आता या वाक्यात काहीतरी चूक आहे आणि ही चूक आपल्याला दुरुस्त करायची आणि वाक्य लिहायचे आहे. तर परीक्षेत तुम्हाला सूचना कंसात दिली जाते, करेक्ट द टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट. करेक्ट द टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट अँड रिराईट द सेंटेन्स. अशी सूचना असू शकते. किंवा दुसरी सूचना असू शकते, रिराईट द सेंटेन्स बाय युजिंग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे वाक्य पुन्हा लिहा ज्या वाक्यात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काळ असेल. अशी सूचना असेल. तिसरी सूचना असू शकते, रिराईट द सेंटेन्स इन करेक्ट टेन्स फॉर्म. हे वाक्य योग्य काळाचा वापर करून पुन्हा लिहा. मग आता नेमकं या वाक्यात काय चूक आहे, या वाक्याचा काळ काय हे लक्षात येत नाही. तर यासाठीच आपण गेले सगळे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की या काळात काय चूक आहे. वरवर पाहिलं तर तुम्हाला दिसेल काहीच नाही, बरोबर आहे. सनराईज ॲट ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, काय चुकीचं आहे. तर मित्रांनो, सब्जेक्ट इथं महत्वाचा आहे. सब्जेक्ट कोणता आहे? तर सब्जेक्ट आहे सन. आणि सन हा कसला करताय तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये लिहिलं होतं, सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. मग आता मला सांगा हा करता कोणता आहे? तर सन जो आहे, सन सूर्य हे नाम आहे आणि हा करता आहे थर्ड पर्सन सिंग्युलर. आपण इथं लिहित होतो थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, शी, इट, केट्रिना आणि बाकीची नावं. मग हे नाम आहे, लक्षात घ्या. म्हणून हा कसा करताय? थर्ड पर्सन सिंग्युलर. मग आपल्या लक्षात आलं असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यामध्ये जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर आपला नियम आहे साध्या वर्तमान काळाचा. काय नियम आहे? कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. मग आता कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे, हे क्रियापद आहे, त्याला एस किंवा ईएस प्रत्यय आहे का? इथं नाही. म्हणजे हीच या वर्ब मध्ये काय आहे? चूक आहे आणि तीच आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे. म्हणजेच काय, तुम्हाला नियम माहीत पाहिजे तर तुम्ही हे वाक्य एक्झॅक्ट सोडवू शकता बिनचूक. कारण ग्रामरची जी मार्क असतात, जशी गणितात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात तशी ग्रामरची मार्क मिळत असतात. कारण ग्रामरला जर व्यवस्थित बरोबर वाक्य तुम्ही लिहिलं तर चूक देता येत नाही, मार्क काढता येत नाहीत. मराठीमध्ये मार्क काढता येतात, हिंदीमध्ये म्हणजे लँग्वेज भाषा जी आहे तिथं मार्क काढतात. लेटर रायटिंग मध्ये मार्क काढू शकतात, कमी देऊ शकतात. पण ग्रामरमध्ये तुम्हाला 1 मार्काचं जर वाक्य असेल तर 1च मार्क मिळेल जर तुम्ही एक्झॅक्ट उत्तर दिलं असेल तर. तर चला बघूया आपण हे वाक्य आपण 12 काळात कसं येईल. मग परीक्षेत कशीही सूचना आली तर आपल्याला काळ माहीत असतील, काळाची नाव माहीत असतील तर आपण ते वाक्य सोडवू शकतो. तर काळाची नावं बघूया आणि आपण ते वाक्य करूया. तर काळाची नावं आपल्याला माहितीच आहेत, आपण बघितलेत. थोडक्यात इथं लिहिलेले आहेत, लक्षात येण्यासाठी मी सांगतोय. तर आपण सिंपल प्रेझेंट, प्रेझेंटची 4 काळ आहेत तर ते कसे लक्षात ठेवायचे? सिंपल प्रेझेंट
प्रेझेंटला मागे घ्या, प्रेझेंट कंटिन्युअस, परत प्रेझेंटची पार्ट सोडू नका, परत प्रेझेंट परफेक्ट, परत प्रेझेंट परफेक्ट आणि हे कंटिन्युअस लिहा. तसंच लिहा सिंपल पास्ट, पास्टला मागे या, पास्ट कंटिन्युअस, परत पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट खाली उतरून घ्या, पास्ट परफेक्ट आणि कंटिन्युअस लिहा. बघा किती सोपं आहे. सिंपल फ्युचर, फ्युचरला मागे घ्या, कंटिन्युअस करा, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट करा आणि शेवट फ्युचर परफेक्ट खाली आहे असं लिहा आणि परत कंटिन्युअस पुढे लिहा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. तर सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. अशी ही 12 काळाची नाव आहेत. आणि आता हे वाक्य 12 काळात कसं येईल ते बघूया. तर आपण ही दुरुस्त करूया पहिली चूक. तर सिंपल प्रेझेंट मध्ये हे वाक्य येणार आहे काय, तर सिंपल प्रेझेंट मध्ये कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे. आपण सन लिहिलेला आहे, सन, मग क्रियापदाला काय लागेल, यस किंवा ईएस प्रत्यय लागेल, तर इथं एस प्रत्यय लागेल. आणि ईएस चा नेम तुम्हाला माहित आहे. ईएस कधी लागतं क्रियापदाला, जर क्रियापदाची शेवटची अक्षरे एस, एस एच, सी एच, ओ, एक्स, झेड हीच असतील तर क्रियापदाला ईएस प्रत्यय लागतो, अन्यथा एस लागतो. मग आता राईज मधलं शेवटचं अक्षर एस, एस एच, सी एच, ओ, एक्स, झेड यापैकी काय आहे का, नाही, म्हणून काय लागला, एस प्रत्यय. म्हणजे हे वाक्य करेक्ट झालं. सन रायझेस, पुढचं वाक्य, पुढचं जे आहे ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट ते आहे तसंच येणार आहे, ह्याच्यात काय बदल होणार नाही. मग आता पुढे बोलूया प्रेझेंट कंटिन्युअस. मग प्रेझेंट साठी आपल्याला काहीतरी वाक्यात लागतं, पहिल्यांदा करता तर लिहिणार आहे. मग प्रेझेंटचं भावकीदार येणार आहे, करता तृतीय पुरुषी एकवचनी लक्षात घ्या. मग आपण ही इज, शी इज, इट इज, केट्रिना इज, सन इज येणार प्रेझेंट साठी, लक्षात घ्या. आणि कंटिन्युअस साठी काय लागतं मित्रांनो, कंटिन्युअस साठी क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो, त्यालाच आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं सुद्धा म्हणतो. मग क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायची नेम इथं आपल्याला माहित पाहिजे. तर राईज, आरआयएसई हे मूळ रूप आहे. राईज क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचा नेम पहिला इथे लागू पडेल जर क्रियापदाची शेवटची अक्षरे ए, ई, आय, ओ, यू यापैकी एखादा स्वर असेल तर तो स्वर काढा आणि आयएनजी प्रत्यय लावा. म्हणजे या राईज मध्ये शेवटचं अक्षर काय दिसतंय मित्रांनो, स्वर दिसतोय, म्हणून तो स्वर काढणार. मग आरआयएस हा ई गेला, आरआयएस आलं आणि आयएनजी प्रत्यय लावा. आलं लक्षात. तिथं आपली चूक होऊ शकते, 100% चुकतो. अशीच वाक्य बोर्डाच्या परीक्षेमध्ये दिली जातात जिथं विद्यार्थी चौकसपणे लिहित नाही, सरळ आपण आरआयएसई आयएनजी प्रत्यय लावून मोकळं होतो. तुम्हाला वाटतं वाक्य बरोबर आहे, पण ते वाक्य साफ चुकलेलं असतं. तर हे एक्झॅक्ट आहे. इज प्रेझेंट, आरआयएसआयएनजी रायझिंग असंच पाहिजे. तर सन इज रायझिंग ऍट ईस्ट हे आहे असंच लिहा. झालं. हा कुठला झाला, प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट मध्ये वाक्य कसं होईल, तर करता तर आपण लिहिणारच आहे सन, करता थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणजे काय येणार आहे, प्रेझेंट साठी काहीतरी येणार आहे, प्रेझेंट साठी येणार आहे हॅज. काय येणार, हॅज. काय येणार, आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, सन हॅज. आणि काय लागतं परफेक्ट साठी, क्रियापदाचं तिसरं रूप. आता याचं तिसरं रूप आपल्याला माहित पाहिजे, राईज, रोज, रायझन. हे तिसरं रूप बऱ्याच लोकांना माहित नसतं, कारण हे इररेग्युलर व्हर्ब आहे, लक्षात घ्या. रेग्युलर व्हर्ब नाही आहे. रेग्युलर व्हर्ब म्हणजे कसे असतात, ओपन, ओपनड, ओपनड, वर्क, वर्कड, वर्कड, सरळ ईडी प्रत्यय लागतो, रेग्युलर व्हर्ब आहे. पण हे इररेग्युलर व्हर्ब आहे, लक्षात घ्या. तर राईज, रोज, रायझन हे थर्ड तिसरं रूप आहे. बी, पी, पी त्याला आपण म्हणतोय. तर प्रेझेंट साठी आलं हॅज, परफेक्ट साठी आलं रायझन, पुढचं आहे तसंच काय येणार, ऍट ईस्ट. पूर्वेला चूक होतोय सूर्य.
प्रेझेंट परफेक्ट. इकडे या. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस काय लिहिणार? तर सन लिहिणारच आहे. हॅज प्रेझेंट साठी येईल. परफेक्ट साठी काय लागेल? पाहुणा बोलवावा लागेल. पाहुणा कुठला? बीन. आणि कंटिन्युअस साठी आपल्याला माहित आहे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. आताच आपण लावला इथं काय? रायझिंग. काय? रायझिंग ऍट ईस्ट. पुढच्यात काय बदल होणार नाही. काय झालं बघा? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे परीक्षेत या काळात वाक्य करा असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. त्यामुळं हा काळ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यात जास्त रचना येते. हॅज प्रेझेंट साठी, बीन परफेक्ट साठी, आयएनजी कंटिन्युअस साठी. ओके. सिंपल पास्ट. सिंपल पास्ट म्हणजे काय? साधा भूतकाळ. साध्या भूतकाळाचा नियम आपल्याला माहित आहे काय? कर्ता आणि क्रियापदाचं भूतकाळी रूप. मग कर्ता आपला कुठला आहे? सिंपल पास्ट. कर्ता आपला कुठला आहे? सन. थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. पण क्रियापदाचं भूतकाळी रूप येतं. भूतकाळ आपल्याला माहित पाहिजे. राईज, रोज, ROSE. आता रोज म्हणजे गुलाब, पण हे गुलाब नाही, लक्षात घ्या. काय ते? राईजचा भूतकाळ रोज आहे. रोज म्हणजे गुलाब बरोबर आहे, पण गुलाब हे नाम आहे. नाम हे क्रियापद आहे, वर्ब आहे, लक्षात घ्या. पण वर्ब कुठल्या फॉर्म मध्ये आहे? VP मध्ये आहे. वर्ब इन पास्ट टेन्स मध्ये आहे. आपण चुकू शकतो, पण रोज हे काय? गुलाब नाही, वर्ब इन पास्ट टेन्स आहे. ओके. सन रोज कुठं? ऍट ईस्ट. ओके. तर सन रोज ऍट ईस्ट हा झाला सिंपल पास्ट. आपण पास्ट कंटिन्युअस मध्ये जाऊया. पास्ट कंटिन्युअस मध्ये काय येईल? सन पास्ट टेन्सचे भावकीदार वॉज, वेअर, हॅड. आता आपण मी जर आयएनजी प्रत्यय लावला तसं इथं पास्ट कंटिन्युअस मध्ये काय होणार? पास्ट टेन्सचा भावकीदार आहे वॉज. आणि काय? क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. काय करणार? क्रियापदाला आयएनजी प्रत्यय राईज, रायझिंग. RISING, RISING. समजलंय? ऍट ईस्टच असणार आहे. ओके. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस झाला. पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट मध्ये काय येईल मित्रांनो? सन. पास्ट टेन्स साठी हॅड. पास्ट झाला. आपल्याला पुढे काय करायचं आहे बघा. पास्ट साठी आपण हॅड वापरलं. परफेक्ट साठी काय लागतं? क्रियापदाचं तिसरं रूप. काय येणार? रायझन. RISEN, RISEN. रायझन पाहिजे, कारण राईज रोज, रायझन. ऍट काय असेल? ईस्टच असेल. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट टेन्स साठी काय लागेल मित्रांनो? पास्ट टेन्स साठी लागेल हॅड. परफेक्ट साठी काय लागेल? पाहुणा लागेल इथं बीन. आणि कंटिन्युअस साठी काय लागेल? क्रियापदाला आयएनजी प्रत्यय, म्हणजे वर्ब इन आयएनजी फॉर्म रायझिंग ऍट ईस्ट. बरोबर. सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर मध्ये आपण काय लिहिणार आहे? सिंपल फ्युचर मध्ये लिहिणार आपण कर्ता, शाल किंवा विल आणि क्रियापदाचं मूळ रूप. मग आपला कर्ता काय आहे? कर्ता आहे. सिंपल फ्युचर लिहितो आपण. कर्ता आहे सन. मग आता आय शाल, वी शाल आपल्याला माहित आहे. बाकी सर्व कर्त्यांसमोर विल 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 येणार आहे. तिथं काय येणार आहे? सन विल. सन विल. मूळ रूप काय? राईज. कुठं? ऍट ईस्ट. ओके. फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअसची रचना काय? सन विल पाहिजे आणि एक पाहुणा लागतो. पाहुणा कुठला? हो, बी. आणि कंटिन्युअस साठी काय लागतं? क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. काय? रायझिंग. ऍक्ट काय येणार आहे? ईस्ट. विल फ्युचर BVING कंटिन्युअस. फ्युचर परफेक्ट कसा होणार हो? सन लिहिणारच आहे.
विल फ्युचर झाला आणि पाहुणा काय हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे मित्रांनो. क्रियापद तिसरं रूप काय रायझर ऍट ईस्ट. लास्ट काय होईल फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस काय होणार आहे सन विल हॅव पाहुणा काय परफेक्ट साठी बीन कंटिन्युअस साठी काय लागतं आयएनजी प्रत्यय रायझिंग ऍट ईस्ट. आलं मित्रांनो लक्षात. असे ही 12 वाक्य होणार आहेत. मग आता प्रत्येक वाक्यात आपल्याला क्रियापदाची वेगवेगळी रूप दिसतायत. तर मूळ रूप दिसते साध्या वर्तमानकाळात, मूळ रूप दिसते साध्या भविष्यकाळात, पण इथं करता तृतीय पुरुष एकवचनी असल्यामुळं क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. तर हे असं आहे या वाक्याची 12 वाक्य. म्हणजे कंसात दिलेलं सूचना काही असू दे, तुम्हाला कोणत्या काळात दिलेलं आहे, काळाचं नाव तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्ही ती रचना लक्षात ठेवायची. काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट साठी काहीतरी असणार आहे हॅज, परफेक्ट साठी काहीतरी असणार आहे बीइंग, कंटिन्युअस साठी काहीतरी असणार आहे आयएनजी. म्हणजे हे आपल्याला माहित पाहिजे. तर आपण आणखीन एक लगेचच वाक्य बघूया. तर हे वाक्य बघूया आपण. ही स्विम इन रिवर आणि कंसात तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. कंसात क्रियापद दिले स्विम, ही स्विम इन रिवर. तुम्ही म्हणाल या वाक्यात काही चूक वाटत नाही, वाक्य बरोबरच आहे. पण मित्रांनो ह्या वाक्यात चूक आहे. काय चूक आहे तर स्विम हे मूळ रूप आहे, परंतु त्याच्या पाठीमागे करता कोणता आहे, करता आहे थर्ड पर्सन सिंग्युलर. नियम काय आहे साध्या वर्तमान काळाचा, साध्या वर्तमान काळाचा नियम आहे साध्या वर्तमान काळात करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. इथं लागलाय का नाही लागलेला, म्हणजे आपल्याला एस प्रत्यय लावा लागणार आहे. हीच याच नियमातली वाक्य मी का घेतोय तर परीक्षेत नियमावर आधारितच जास्त वाक्य विचारले जातात. कारण 1 मार्काला हे वाक्य असतंच असतं. ग्रामर मधलं, टेन्स मधलं या काळातलं त्या काळात करा, त्या काळातलं या काळात करा, करेक्ट टेन्स फॉर्म करा, फाइंड द एरर इन द सेंटेन्स, करेक्ट द सेंटेन्स, अशी वेगवेगळी फिरून फिरून तुम्हाला वाक्य विचारली जातात. सूचना वेगवेगळ्या असतात. म्हणजे एकदा सरळ बॉल टाकतात, नंतर बाउन्स मारतात, परत गुगली करतात, स्पिन करतात, ऑफ स्पिन करतात, लेग स्पिन करतात. सूचना काही असू दे, काळ म्हणलं की आपल्याला हे 12 काळ लक्षात आलेच पाहिजेत. सूचना असते करेक्ट द टेन्स, करेक्ट द वर्ब फॉर्म इन द ब्रॅकेट गिवन इन ब्रॅकेट, रिराइट द सेंटेन्स बाय युजिंग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर जी सूचना दिल्या ती काही असू दे, काळ कुठला वापरायचा हे लक्षात आलं पाहिजे. तर आपण बघूया वाक्य वेळ न घालवता. तर हे वाक्य आपण करेक्ट करूया. सिंपल प्रेझेंट मध्ये आपल्याला वाक्य होणार आहे ही करता तृतीय पुरुष एकवचनी आहे. ही म्हणून काय करणार क्रियापदाला एस प्रत्यय लावणार. स्विम्स, ही स्विम्स इन रिव्हर. हा आता बोलताना तुम्हाला वाटेल आपण चुकीचं बोलतोय, नाही रे बरोबर बोलताय तुम्ही. ही स्विम्स इन रिव्हर, तो नदीत पोहतो. सिंपल प्रेझेंट आहे. प्रेझेंट कंटिन्युअस करूया. ही इज काय ना स्विमिंग. मग आता इथं नेमाला बघा मित्रांनो, काय ना स्विमचा नेम सांगा बरं मला, आठवते का तुम्हाला? स्विम म्हणून रूप आहे, शेवटचा अक्षर काय व्यंजन, व्यंजनाच्या अगोदर काय एकच सोड. अशी कंडिशन असेल तर आपण काय करतो 2 वेळा व्यंजन लिहितो आणि नंतर आयएनजी प्रत्यय लावतो. म्हणजे इथं स्विमिंग करायला पाहिजे SWIMM पाहिजे आणि आयएनजी. ही इज स्विमिंग इन रिव्हर, तो नदी पोहत आहे. काळ कुठला झाला चालू वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट बघायला गेलेच. ही काय हॅज, क्रियापदाचं तिसरं रूप माहित आहे का? क्रियापदाचं तिसरं रूप स्विम
swam, swum, 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 swum. लक्षात ठेवा, हे सुद्धा इरेग्युलर वर्ब आहे. He has swum in a river. ओके. नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणायचं. प्रेझेंट साठी हॅज, परफेक्ट साठी काय हो बीन, कंटिन्युअस साठी काय हो क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. असं म्हणत लिहा, चुकणार नाही. इन रिव्हर, नदी. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. सिंपल पास्ट बघूया. सिंपल पास्ट मध्ये काय ना ही करताना क्रियापदाचं भूतकाळी रूप. भूतकाळ काय SWAM, स्वॅम. मूळ रूप काय स्विम. भूतकाळ काय स्वॅम. तिसरं रूप आपण वापरले की हो स्वम, SWM. आलं लक्षात. ही स्वॅम कुठं इन रिव्हर. ओके. नेक्स्ट पास्ट कंटिन्युअस काय ना ही. पास्ट टेन्सचा भावकीदार वापरा वॉज. कंटिन्युअस साठी काय लागतं आयएनजी प्रत्यय. स्विमिंग करा, पोहा कुठं नदीत पोहा रिव्हर. ही वॉज स्विमिंग इन रिव्हर, तो नदीत पोहत होता. चालू भूतकाळ होता. काय नदीत पोहत होता तो. ओके. ही वॉज स्विमिंग इन रिव्हर, तो नदीत पोहत होता. नेक्स्ट आपण पास्ट परफेक्ट बघूया. ही हॅड. पास्ट परफेक्ट साठी काय लागतं, काय लागतं क्रियापदाचं तिसरं रूप स्वम. कुठं इन रिव्हर. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस बघूया. ही हॅड पास्ट टेन्स साठी. बीन परफेक्ट साठी. कंटिन्युअस साठी काय क्रियापदांची प्रत्यय. स्विमिंग करा कुठं इन रिव्हर. आलं लक्षात. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. सिंपल फ्युचर बघा काय ना ही विल का शाल. विल, कारण आय शाल वी शाल. आयला पण शाल घालतो, आपण पण शाल घेतो. ही विल येणार. क्रियापदाचं मूळ रूप लिहा स्विम. कुठं इन रिव्हर. ओके. फ्युचर कंटिन्युअस काय होणार फ्युचर कंटिन्युअस मध्ये ही विल पावणा काय बी आणि काय आयएनजी. हो बी आयएनजी म्हणजे काय स्विमिंग करा इन रिव्हर. ही विल बी स्विमिंग इन रिव्हर. फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर परफेक्ट काय होईल ही विल पावणा काय हॅव. आणखीन काय हो फ्युचर झाला. परफेक्ट साठी हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप काय येणार इथं. तिसरं रूप स्वम. इथं आपण वापरलंय स्वम. इथं सुद्धा वापरावं लागेल स्वम. कुठं इन नदी. लास्ट काय होईल ही विल काय ना हॅव पावना बीन. आयएनजी काय पाहिजे स्विमिंग. कुठं इन रिव्हर. ओके. तर अशी ही 12 वाक्य होतील. आपण थोडक्यात वाक्यांचा अर्थ बघूया. ही स्विम्स इन रिव्हर, तो नदीत पोहतो. ही इज स्विमिंग इन रिव्हर, तो नदीत पोहत आहे. ही हॅज स्वम इन रिव्हर, तो नदीत पोहलेला आहे. ही हॅज बीन स्विमिंग इन रिव्हर, तो नदीत पोहत आलेला आहे. ही स्वॅम इन रिव्हर, तो नदीत पोहला, साधा भूतकाळ झाला. ही वॉज स्विमिंग इन रिव्हर, तो नदीत पोहत होता, काल त्याची क्रिया चालू होती. ही हॅड स्वम इन रिव्हर, तो नदीत पोहलेला होता लहान असताना. आता म्हातारा झालाय, आता पोहता येत नाही. ही हॅड बीन स्विमिंग इन रिव्हर, तो नदीत पोहत आलेला होता, आता पोहत नाही. ही विल स्विम इन रिव्हर, तो नदीत पोहेल,
मोठा झाल्यानंतर. ही विल बी स्विमिंग इन रिव्हर, तो नदीत पोहत असेल. भविष्यकाळात उद्या परवा ठरवा. ही विल हॅव स्वम इन रिव्हर, तो नदीत पोहलेला असेल. पूर्ण भविष्यकाळ. ही विल हॅव बीन स्विमिंग इन रिव्हर, तो नदीत पोहत आलेला असेल. भविष्यकाळात आहे, चालू पूर्ण भविष्यकाळ. तर अशी ही 12 वाक्य होतात. एका काळातली एका वाक्याची 12 वाक्य होतात. आणि सूचना परीक्षेत कंसात दिली जाते. रिराइट द सेंटेन्स इन करेक्ट टेन्स फॉर्म किंवा रिराइट द सेंटेन्स बाय युजिंग करेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट. तर आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.